सेवा ही मेरी पहचान, शंकर सोनेजा। सेवा ही जिनकी पहचान, वो हैं शंकर सोनेजा। फ्री मालेगांव का काढ़ा, फ्री जोड़ों के दर्द का तेल, फ्री नसों के दर्द से छुटकारा पाने की पीने की दवा। सेवा का लाभ उठाइए, सदैव आपकी सेवा के लिए हाजिर रहते हैं शंकर सोनेजा। મને હે કેરા કેરા WhatsApp ગ્રુપ में माण्हू था अचनि भाई। मम्मी ये ग्रुपन में कम नथी ना यार तू घणे टाइम खां थी ट्राई करे त ॿियो छा कयां। सिंधियुनि जी न हिकु वेबसाइट आहे resto.com जिते हज़ारनि माण्हुनि रजिस्ट्रेशन कराई आहे। पोइ कराए न रजिस्ट्रेशन, घणी चार्ज आहे? रजिस्ट्रेशन फ्री आहे। ऑनलाइन सिंधी मैट्रिमोनी resto.com ते रजिस्ट्रेशन करायो बिल्कुल फ्री में, सिंधियुनि जो सिंधियुनि सां। नमस्कार, मैं राजेश दलवानी, आप देख रहे हैं उल्लास लाइन बुलेटिन। उल्लासनगर के छत्रपति शाहू महाराज फ्लाईओवर पर गुरुवार शाम को एक बड़ा हादसा हुआ जिसमें 4 लोग गंभीर रूप से घायल हो गए हैं। जानकारी के अनुसार उल्लासनगर महानगर पालिका की एम्बुलेंस और एक रिक्शा के बीच जोरदार टक्कर लगने की घटना सामने आई है। इस टक्कर में रिक्शा चालक और 2 यात्री गंभीर रूप से घायल हो गए। वही एम्बुलेंस चालक ने अपना बचाव करते हुए दावा किया कि रिक्शा उल्टी दिशा से आ रही थी। इसी दौरान एम्बुलेंस चालक ने अचानक ब्रेक लगाया, जिसके चलते पीछे से आ रही एक मोटरसाइकिल एम्बुलेंस से टकरा गई। इस हादसे में बाइक सवार भी गंभीर रूप से घायल हो गए। सभी घायलों को तुरंत उपचार के लिए उल्लासनगर के सरकारी सेंट्रल हॉस्पिटल में भर्ती कराया गया है। फिलहाल मामले के आगे की जाँच शुरू है। ब्यूरो रिपोर्ट महेश रोकड़े, उल्लास लाइन बुलेटिन, उल्लासनगर। नाही का पूर्ण पेशंट नाही का दुखतोय आणि गर्दन आणि तोंड आणि हात। काय झालं काय नेमकं? पूर्ण रॉंग साईडने ते होत होतं ॲम्ब्युलन्स वाला। काय झालं त्यासोबत? मी अंबरनाथून येत होता गाडी खोलून। अंबरनाथ मी गॅरेज मध्ये काम करतो, श्रीराम चौकात गगन ऑटो पास मध्ये। मी तिथं गाडी खोलून येत होता, ॲम्ब्युलन्स वाले पूर्ण रॉंग साईडने येत होता। तिथे बघा पूर्ण रॉंग साईडने येत होते ॲम्ब्युलन्स वाला। मी त्याने हॉर्न वाजवत होता, मी तरी पण मी माझ्या साईडने होता, तरी पण त्यांनी पूर्ण गाडी अंगावर घालली त्यांनी पूर्ण। आता किती जणांना कुठं कुठं लागलंय? 4, 5, 6 जणांना लागलेलं आहे। ॲक्टिवाला लागले, माझे 3 माझे भाऊ होते त्यांनाही लागलेलं आहे। पूर्ण मार लागला इथं, पूर्ण मुक्का मार लागला पायाला। ते एका भावाचा फ्रॅक्चर पूर्ण झालाय पाय पूर्ण। हे बघा पूर्ण गाडी लॉस झाली, कस्टमरची गाडी आहे, मला पूर्ण भरून द्यायला लागत। याचे जबाबदार कोण असणार आहे? काय तू कोणत्या गाडीवर होता? तुला काय झालं? मी पाठीमागे बाईकवर होतो। गाडी माझी स्लो असताना देखील त्याने एकदम अचानक समोर पाठीमागे ब्रेक मारला, गाडी डायरेक्ट आतमध्ये त्याच्या गाडी घुसली आणि ॲम्ब्युलन्स ही टोटली एक्सपायर ॲम्ब्युलन्स ती। कोणती ॲम्ब्युलन्स होती? महानगरपालिकेची व्हाईट कलरची डब्बा होती, व्हाईट कलरची ॲम्ब्युलन्स एक्सपायरी झालेली आहे। खूप जोरात मार लागले गाडी त्यातल्या त्यात। तुझं नाव काय आणि तू ॲम्ब्युलन्स घेऊन कुठे चालला होता? काय झालं नेमकं? सर, माझं नाव हरेश रमेश सोनवणे। मी ॲक्च्युली 4 नंबरला पेशंट सोडून रिटर्न येत होतो आणि थोडीशी ब्रिजच्या दरम्यान थोडीशी ट्रॅफिक झाल्यामुळे मी थोडासा सायरन मारला। सायरन मारल्यानंतर नॉर्मली ट्रॅफिक क्लिअर होता मी थोडीशी गाडी पुढे घेतली। समोरून हे गाडी डायरेक्ट म्हणजे ज्या रस्त्याने त्यांना यायला पाहिजे त्या रस्त्याने आलेत नाही, ते खड्डे चुकवण्यासाठी माझ्या साईडला आले। माझ्या साईडला येता मी समोरून पाहतोय पण की त्यांची गाडी येते करून, तरी पण त्यांनी ब्रेक मारला नाही, सीधी येऊन माझ्या गाडीला थांबवली आणि माझ्या गाडीला ठोकल्यानंतर मी पहिले ब्रेक मारला, त्यांची गाडी येऊन ठोकली आणि मागून माझ्या एक ॲक्टिव्हवाले होते ते मला ठोकले। आता त्यांचं म्हणणं आहे की मी ब्रेक का दाबला असं। तर ह्या बाबतीत तुम्ही वरिष्ठांना कळवलं का तुमच्या? नाही, जसं झालं तसं आता मी डायरेक्ट पहिले यांना बघायला आलो, आता मी डायरेक्ट वरिष्ठांना सांगून व्हॉट्सअप वगैरे जेवढे प्रूफ आहे तेवढे मी त्यांना व्हाट्सअप करणार आहे। उल्लास लाइन बुलेटिन को सब्सक्राइब करें, बेल आइकॉन दबाएं और देखिए उल्लास लाइन बुलेटिन की न्यूज़ सबसे पहले आपके मोबाइल पर।